त्याचप्रमाणे आजच्या या कळगीतुऱ्याच्या जगदी सोहळ्यासाठी त्यांची आत्ताच उपस्थिती त्यांनी लावली. आपल्या दिवा शहरातील एक मोठं व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय श्री सचिनदादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे सहकार्य देखील उपस्थित आहेत. सचिनदादांचं आपण एका जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. हॅलो हॅलो राजू दादा आहेत का? राजू दादा ओके आहे ना? कोरस कोरस बघा आज आहे गटारी बरोबर की नाही? बुधवारी आहे आजपासून चालूच झालेले आहे. बुवा काहीतरी म्हणून गेले की बुवांना पाणी देतो. बुवा मी फक्त बिस्लरीच देतो. तुम्हाला आज मी कोल्ड्रिंक देणार. कोल्ड्रिंक कसं आहे की नाही? तुम्हाला कोल्ड्रिंकचं पाणी मग कोक देव की अजून कुठला देव तुम्ही ठरवा. बरोबर कारण काय म्हणजे काय आपण आज दिव्यात आलोय बुवांच्या घरात आलोय आणि खरं सांगतो काय बघा एखाद्याच्या घरात जाऊन त्यांना मारायची ना ही मजा वेगळी असते. आज बुवांचा सर्जिकल स्ट्राईक करून जाणार मी. हा नाक कमी काय बुवा म्हणजे नाक करायचं काय. आज तुम्ही माझा नाक कराच बिंदास करा नाही तुम्हाला बात केलं तर सचिन तुम्हाला नाव सांगणार नाही आज. चला मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन मग दिवसाच दिसतात ताऱ्या नभामधी. हो दिवसाच दिसतात ताऱ्या नभामधी. जगणं हे न्यार झालं जी. हो जगणं हे न्यार झालं जी. हो जगणं हे न्यार झालं जी. हो जगणं हे न्यार झालं जी. म्हणून मला काय म्हणायचं बघा. हो लंगकलेवर चालतो श्वास हा रसिका तुमचा ध्यास हा. या लोककलेवर चालतो श्वास हा रसिका तुमचा ध्यास हा. खेळण्या माग तुमचा उभा मी रणामधी. ओ खेळण्या माग तुमचा उभा मी रणामधी. जीवनात सोड घातली. हो जीवनात सोड घातली. हो जीवनात सोड घातली. हो जीवनात सोड घातली.
की आपल्या देवानामाने आपल्या देवानामाने आपण त्या हिंदुस्थानाला जीवन देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराजांना भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाच्या मानित्या सावित्रीबाई फुले यांच्या मुलांसोबत सन्माननीय माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे या महामानवांना श्रीवार वंदन करू. आम्ही मोहनजी बाबूरावांचे घरातील शिवकवी वासुदेव यांचे जन्मस्थान शिवराम वगैरे महाराष्ट्र लोकशाही मधुकर बाबा वगैरे जगन्नाथ दास आणि तुषार वगैरे यांचा प्रतिनिधित्व गाव राखोडी निर्मिशाखा नटेश्वर हनुमंतराव यांच्या पुतळे आज आपला समाज सुधारणा करणार हा माझा शब्द आहे. बघा आजचे आयोजक ज्यांनी गत वर्ष सुद्धा याच रंगमंचावर मला संधी दिली होती असे माझे मित्र जाधव साहेब लक्ष्मण जाधव साहेब यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. कारण बघा ह्या एका माणसानं सोबत पाहिलं त्यांच्यासोबत तरुण मित्रमंडळ देवा हे सर्व आज त्यांचे सहकारी त्या सर्व सहकाऱ्यांना मानाचा मुद्रा करतो. माझे नेहमीचे संगीतकार गोवा काहीतरी म्हणाले की खेळचे असू दे. गोवा तुमच्या संपूर्ण संगीतकार टीमला माझा शाहीर मानाचा मुद्रा. अखंड कोकणात आदर ठेवत आहेत तुमचे संगीतकार टीम, त्यात काय वादच नाही. पण आज हे माझे संगीतकार आहेत माझ्या चिंदूर तालुक्याचे ढोलकीपट्टू साहिल कैकर, गुरुनाथ धामणकर, त्यासाठी आमचा वेदू कीबोर्ड रितेश चव्हाण आणि ऋषी इंगळे ही माझी संगीतकार टीम आहे. आता राहिलं काय प्रतिस्पर्धी शाहीर. बघा जे चांगलं आहे ते चांगलं आहे. राजूचा मॉनिटर आवाज जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. की गोवांची गाणी आजवर श्वास घेते अशी अनेक लोकप्रिय गाणी आहेत जी आज सर्वत्र वाचली जातात. एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्या आवाजासाठी. तुम्हाला सन्मानाचा मानाचा शाहीर मानाचा मुद्रा करतो. तुमच्या संपूर्ण नृत्य संचाला संगीतकार टीमला सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. बघा वेळ खूप झालेला आहे. उपस्थित रसिकांमध्ये काही शाहीर वर्ग आहेत, वस्ताद वर्ग आहेत, गुरु वर्ग आहेत, त्या सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. माझे वस्ताद लोकप्रिय शाहीर तुषारजी बंदरे आहेत. तसेच ज्यांनी अनेक शाहिरांना कॅसेट व्हीसीडी मार्फत या घराघरात पोहोचवणारे आमचे काशीनाथ दादा बोरवले आहेत, प्रमोद इंगळे आहेत, तसेच शक्तिवादी शाहीर प्रमोद भूमी मावळे आहेत, तसेच सुभाष जोशी मावळे आहेत. सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. तसेच खास आज शेगूर घाटमधून सर्व टीम आलेल्यांना सुद्धा शाहीर मानाचा गुरु परिवाराला शाहीर मानाचा मुद्रा करतो. आज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत राजेंद्र पड्याल आणि संपूर्ण टीम यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. पडगीतुरा ह्या नाताची प्रथा असते की स्तवन संपलं की आपल्या वंशावळीचा जयघोष करायचा असतो. बुवा एवढं थांबवलं गटारी जास्त झालेली आहे कोणाला तरी आपल्या घराण्याचा तेच आहेच. परंतु या अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नामोल्लेख सुद्धा केला नाही. काय म्हणतात माझा नाच करायचा नाही. नाच नाही बुवा, तुम्ही माझा नाच करायचा नाही असा बात करू नका. बघा हे शिवाच्या मुला तुला पहिले वंदन करतो मी या रंगभूमीला.
गुरूंच्या आशीर्वादाने या कलेत नृतो मी आणि तुमच्यामुळे रसिका या कलेत नृतो. जास्त शेरोशायरी घेत नाही. बघा आता अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात समजा की जय भवानी जय शिवाजी हे नाव हा जयघोष कुठंतरी कमी होत चाललाय आणि जय श्रीराम मोबाईल मध्ये मेसेज आला जय श्रीराम. मी काय म्हणायचंय, मला काय म्हणायचंय की जय श्रीराम बोलाच, कुशाल बोला, पण पहिलं जय भवानी जय शिवाजी या महाराष्ट्रात आलाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजचं हे स्तवन, काही म्हणतात की स्तवन हे देवाचं ईश्वराचं ईश्वर स्तवन असावं, पण मला काय म्हणायचंय की ज्यांच्यामुळे या हिंदुस्थानात देव स्थापन आहे, नाहीतर देवलं सुद्धा ती पाडली गेली होती. मग तो राजा माझा ज्यांचा राजा देवासारखाच आहे आणि आपण म्हणतो की शिवशंभू छत्रपती राजे हे महादेवाचा अवतार आहे. ते देवच झाले ना. माझं स्तवन माझ्या रायगडच्या देवाला त्याच्या चरणी असतात. प्रेम के पथ पे चलते चलते हो गई मैं बदनाम. प्रेम के पथ पे चलते चलते हो गई मैं बदनाम. क्या है सांसों की माला में, सांसों की माला में घूमे सांसों की माला पे घूमे माझ्या श्वासात बुजतो, या श्वासात बुजतो शहाजी जिजाई नंदना. श्वासात बुजतो शहाजी जिजाई नंदना. शिवरायांच्या चरणी मानाची वंदना. शिवरायांच्या चरणी मानाची वंदना.
जिजाई नंदना सुगडायंतरणी मनाची छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा शिवडाम कसं करू सन्माननीय दिनेश दादा कोडतरकर नेहमीच कलाकारांच्या पाठीवर मायेची थाप मारणारे दिनेश दादा कोडतरकर यांच्याकडून 1001 रुपया तसेच सन्माननीय प्रकाश शिंदे माऊली यांच्याकडून 1001 रुपये आमच्या प्रगतीताई यांच्याकडून 501 रुपया त्यांची फरमाईश आहे की नवीन गण झाला पाहिजे नक्कीच पूर्ण करूया तसेच करण कामेकर यांच्याकडून 500 रुपये फरमाईश आहे तुझ्या माझ्या प्रेमाची का जुळले नाही वंदना वेळ असेल तर नक्कीच पूर्ण करू तसेच माझे मित्र महेंद्र कडवाईकर यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आहे तसेच किरण दादा केवडे यांच्याकडून खास तुषार बुवांसाठी 500 रुपये आहेत माझे बसतात तुषार बुवा जर असतील तर त्याने त्यांचे 500 रुपये घेऊन जायचे तसेच शक्तिवश आहेत प्रमोद घुमे यांच्याकडून 200 रुपये या सर्वांना शाही मानाचा मुद्रा करतो शाही मानाचा मुद्रा करतो बुवा काय म्हणाले भेटा ऐक नाही म्हणला लाल कलरची टोपी टोपी कलर लय काय सांग मला भाऊजीने काय सांग मला भाऊजीने काय आता हो बुवा टोपीवर आले ऐक नाही भेटा तुरीवाल्याची शान आहे अरे तुरीवाला आहे मी भेटा फक्त आता मी काय म्हणालो लाल कलरची टोपी टोपी कलर लय काय सांग मला भाऊजीने काय तुला पैसे तेवढं देणार बघा त्या टोपीत काय करायचं हे घरच्यावर काढून टाकायचं नाही सवय बोला केशी टोपी रंगमंचावर टाकतो टोपी सापडा कशा करताय हा मी पेटा घातला मी मोरेवर नाही बुवा काय म्हणाले की भागाला भाग द्यायचा आहे की नाही त्यांचं स्तवन काय होतं या खुदा तुझको रजी लगा ओ मुझे
मैं उसे भूल जाऊं. बरोबर आहे? काय म्हणाले की आईची वेळ मायेने झाली आहे की नाही? त्याने आधी मायेची बाजू श्रेष्ठ केली बुवा. मी माझी बाजू शिवशंकराची त्या महादेवाची मी बापाची बाजू म्हणतो बुवा. भागाला भाग असा देणार की तुमची गणित वजाबाकी गुणाकार करून तुम्हाला शून्यावरच आणणार नाही बुवा. बरोबर आहे का? अरे गरजच ते देवा शिकवून शिकवलंय बुवांच्या गावात आलोय घरात आलोय हा. अरे गरजच ते देवा व्यापाची शब्द सत्य बुवाचे अर्थातच असणार. तुम्ही तुमची आई आधी माया श्रेष्ठ केले पण ज्यावेळी संपूर्ण परिवारावर मोठे संकट येतं तो पडद्यामागे असणारा बापच आठवतो. काय म्हणतो बघा. अरे गरजाच ते देवा व्यापाची किंमत कळते तेव्हा बापाची होते जाणीव त्याच्या दिसण्याची किंमत कळते तेव्हा बापाची. तुमचा भाग मी दिलेला आहे बुवा. आता मी जोगान गातोय. तत्पूर्वी बुवाने जोगान गायला की काय म्हणाले. गावचे कौतरू घर सजले खरोखर भाद्रपद महिना येईल सप्टेंबर गणपती सणाला गावी जाईल मुंबईकर. तो जाणारच आहे. सुट्टी नाही भेटली तरी त्या नोकरीला फाट्यावर जाणार. पण मला काय म्हणायचं वो विषय आहे का. येईल महिना सप्टेंबर येईल महिना सप्टेंबर तेव्हा जाईल मुंबईकर. आता कुलूप बंद करून होता. गावची घरं बंद करून संपूर्ण कोकण मुंबईत आक्रमण आहे. मग काय म्हणायचंय. आता कुलूप बंद करून होता कोकणकर. हे बाप्पा तुझ्यामुळे माझ्या गावच्या घरात उघडेल दार. हे बाप्पा तुझ्यामुळे माझ्या गावच्या घरात उघडेल दार. एक फरमाईश केलं नंतर माझं गण सादर झालं बघा. एक गण आहे करण कामेलकर 501 रुपयाचे देणगी आहे. गणाची फरमाईश आहे की अष्टगणांचा गण गायचा बघा. काळे घे. होताल सुरात पाय घुंगरू वाजती. बाप्पाच्या संग त्या बाप्पाच्या संग हे अष्टगण हे नाचती.
सृष्टी काहीच नव्हतं, सगळीकडे पाणीच पाणी. तेव्हा ज्या देवाला ब्रह्मा विष्णू महेश याने त्या देवाला म्हणजे माझ्या गणाला वंदन केले, गणाची पूजा केले, तेव्हा या ब्रह्मांडाचा पाया रचला गेला. गण बांधव भागाला भाग तुम्हाला द्यायचा आहे. जर ह्या गणाचं उत्तर न हुआ, मी तुमच्या बारीत येऊन 101 रुपयाचं प्राइस देईल तुम्हाला. हा चॅलेंज. हा बघा ऐका. ही मूळारंभ तू स्वयं सर्वाधिमान रे. मग साजिरी मूर्ती तुझी दिसते किती छान रे. हे शिवपुत्रा रेखी वनेरा, त्या वृषभाचे वाहन रे. मग तुझी आवडती पावन धरती फडफडे भारे. मग जीवन होते चराचर, तेव्हा होता गणोकार. ब्रह्म विष्णू महेश्वर त्याने निर्मिले खरोखर. तो गणराणी नमिला, तो गणराणी गायला, तो गणराणी नमिला, तो गणराणी गायला.
देवांचा प्राता तिने देवांचा अधिपती प्रथम गणाला वंदिती तो गणराणी नमिला तो गणराणी नमिला हे बघा ही कोकणची लोककला आज महाराष्ट्रात नव्हे अखंड हिंदुस्थानात नव्हे या जगभरात पोहोचवण्याचं काम करत आहेत आमचे सर्व युट्यूबर्स यांना सुद्धा शाहिरी मनाचा मुद्रा करतो मग त्यामध्ये कोकणी सोड असतील कोकणकर सिटी असेल आमचा यसार असेल याकडून खास गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे शाहिरी मनाचा मुद्रा करतो तसेच आजच्या या गर्दीत श्री हरी सर्वांचे लाडके गायक या महाराष्ट्राचा बुलंद आवाज गोड गायचे गायक राजेश निकम आहे पुण्यात त्यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो मिली जुली भगत बुवा शक्तीवाल्यांनाच भेटायला गेले असं शाहीर मानाचा मुद्रा तुम्हाला तसेच हे दुसऱ्या वर्ष आहे आयोजनाचं आणि हे हाऊसफुल केल्याबद्दल तुम्हा सर्व रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि ज्याने आम्हाला ही संधी दिली आमचे लक्ष्मण जाधव असतील बघा एक कलावेडा कलेचा वेडा हा माणूस आहे आज दिवाणीमध्ये वकिली पास करून सर्वांचे केस लढणारच आहे शक्तीपुराच्या केस थोडा घ्यावा त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच महाराष्ट्र सैनिक मयूर निकम दापोली दिगंबर सिद्धप बुरंबाड निलेश कांबळे दापोली रामसाहेबांचं गाणं झालंच पाहिजे दुसऱ्या बारी नक्कीच करणार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे तसाच आमचा छोटा कलाकार साई उभा या साईसाठी आज या वर्षी 3 सचिन जागे परिवारातून छोट्या कृष्णाचे काम करून या व्यासपीठावर या रंगमंचावर पदार्पण करणारा हा छोटा कृष्ण आज याकडे पहिल्यांदा इथे नाचत आहे त्या साई गुरुसाठी प्रगतीचा यांच्याकडून 2 हजाराचं पारितोषिक आहे धन्यवाद दिला आता काय लय बुवा काहीतरी बरं बुवा काय म्हणतात बुवाची बोलण्याची क्षमता कशी आता तुम्हाला बुवाला दम लागतो काय माहित नाही वो वाईस घ्या पाणी म्हणजे गाताना बोलतोय वाईस पाणी घ्या पांढरच घ्या बिस्करीचं गवळण गाडी बघा बुवाने गवळण गाडी 2 गवळण गाडी काय जरा ऐकायला आलं काय बोलते की 2 गवळण गाडी जमीन किती म्हणाले बरं आज म्हणाले की मी नवरा आणि ही माझी बायको आणि म्हणतात
नाक करत नाही बुवा. अरे मी तुरेवाला आहे. नाक तुरेवाल्याचा करायचं नाही तुम्ही बुवा. हा नाक केला तर तुम्ही बा कवडे काय म्हणाला बघा. अरे मुकुंदा तुला भेटले की तीनदा. अरे मुकुंदा तुला भेटले की तीनदा. धरून हातामध्ये का सोडलीस माझी का केलास विश्वासघात. अशी काहीतरी करून होते बुवा. मी सुद्धा खानदानीच शाहीर आहे. तुम्हाला तुमच्या गवळीचं उत्तर कसं देतो बघा. अरे हा मुकुंद बोले तुझं राजच खोले. माझ्या मागून येशील काय. ओ संडी बुवा ही माझी बायको पण आज लय सायको. अगं माझ्या मागून येशील काय. किस म्हणाले किस हे मराठी बाबा. मी जवळ घेतलं तर अगं पप्पी गालाची घेशील काय. मी जवळ घेतलं तर पप्पी गालाची घेशील काय. बघा शक्तीवाले सर्व काय करतात की राधा काय म्हणतात की कानाला फसवलं. पण मी काय म्हणतो माझ्या गवळीतून तुमच्या विषयाला भागाला भाग एवढंच जवळून जाणार बुवा. तुम्ही माझ्या गवळीचा भाग द्यायचा आहे बघा. हो राजेश बुवा शाहीर म्हणून वगैरे हा तू काय बघ. प्रेमाच्या सागरात उभा होता विश्वासाचा किनारा. या राधेच्या निर्णयाने झाला विरहाचा मसाला. अरे फुलायचं होतं नातं तूच ठेवलंस अपुरा. मग तो अंकुर वाहून गेला. नशीब ठरलंय तुझं तुला. ओ माझ्या कुंडवाचा खनी साधीचा ऐका बुवा. जो विषय करतोय ना त्या विषयाचा तुम्ही थोडा भागाला द्यायचा. काय म्हणायचं बघा की राधा आणि कृष्णाचं प्रेम होतं. हे म्हणतात की विश्वासघात केला नाही. चूक. राधा आणि कृष्णाचं लग्न झालं होतं. कृष्णाच्या प्रेमाचा अंकुर राधेच्या उदरी वाढत होता. पण त्या राधेने त्याला यमुनेच्या पाण्यात सोडला आहे तो गर्भ. ह्या राधेने त्या यमुनेच्या पाण्यात सोडला आहे. राधा कृष्ण प्रेमाचा अंकुर तिने पाण्यात वाहून घातलाय. पण मग बुवा विश्वासघात की कोण राधा की कृष्ण. गौडा नाही जास्त काय बोलणार नाही. खानदानी शाहीर आहे पण विषय आहे का ऐकू दे बोल. हे म्हणतो श्री राधा झाली क्रूर कसा झाला तिला तो धीर. ही राधा झाली क्रूर कसा झाला तिला तो धीर. कशी वागली अशी निष्ठुर. अगं कशी वागली अशी निष्ठुर. फेकला पाण्यात प्रेम अंकुर. फेकला
शाहीर सचिन धुमक यांच्यासाठी सर्वांच्या हृदयातील एक गोड आवाज, ज्याने या कार्यक्रमाची सुरुवात अँकरिंगने केली असा आमचा सर्वांचा लाडका शिकल्या यांच्याकडून 201 रुपया, तसेच खास आज या गर्दीत सरिता वेले यांची फॅमिली आली आहे. या ताईंकडून त्यांची कंपनी आहे सारी लोगो, यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच चेअरमन द नेव्हल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई, संस्थापक श्लोक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई अविनाश महिपती पाटील यांच्याकडून रोख 501 रुपया यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. तसेच प्रगतीताई घोड यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. शाहीर मानाचा मुद्रा करतो. दौलत झालेली आहे. आवडली का? बरोबर होते ना भाई? नाही कसं आहे, बुवा काय म्हणाले की भागाला भाग, आज तुमच्या प्रत्येक भागाला भाग दिलेला आहे बुवा. आता तुम्ही माझ्या विषयाला विषय द्यायचा आहे. बुवाचा आजचा हा नवीन विषय आहे. बुवा जो जुना विषय होता आमच्या घरातील शाहीर विकासजी दांगोरे याने तो विषय खोडला आहे. पण बुवा मोठे पण तिथं खोटच बोलतो. या रंगमंचाची शपथ घेऊन बुवा म्हणाले आणि आज काय सांगताय की विषय माझ्या कानाला ऐकला नाही. मग तुम्ही 100% खोटं कसं बोलतात, आहे की नाही? रंगमंचाची शपथ घेऊन खोटं का बोलतात? आता त्याने मान्य केलंय, आता वराती मागून घोडं का नाचायचे गरजच नाही बुवा. त्या दिवशी तुम्ही मोठ्या मनाला बोलायला पाहिजे होता विषय बरोबर आहे म्हणून. तुम्ही शपथ घेऊन सांगताय
तुम्ही रंगभूमीला खोटं नाही काढू शकत बुवा, तुम्ही खोटे बोलतात असं त्याने हा विषय काढला म्हणून मी विषय घेतोय. आणि लांबोरे बुवा हा माझ्या घरात आहे म्हणून हा विषय घेतोय. आज माझा नवीन विषय आहे हनुमंताच्या पूर्वजन्माचे 3 क्रमवार अवतार कोणते व रामाने हनुमंताला कोणती पदवी दिली होती. सूचना आहे विषयाचं उत्तर ग्रंथ पुरावा सहित असावं. पुरावा असेल तरच विषयाला हात घालणे, परिपूर्ण उत्तर दिल्यास मान्य केले जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. बुवा उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. नवीन विषय आहे बघा. तर ते 3 अवतार हनुमंत, भीमसेन आणि मध्वाचार्य. हनुमंत, भीमसेन आणि मध्वाचार्य. भगवान श्रीरामाने त्याला रामदूत ही पदवी दिली. भगवान श्रीरामाने त्याला रामदूत ही अशी पदवी दिली. ऐकलं काय वानो? नाही तर परत खोटं बोला आणि दुसऱ्या दिवशी सांगा की खरं उत्तर होतं. हे इथं सांगायचं नाही. हा आता माझा प्रश्न आहे बघा. जेव्हापासून मी हा सुरू केलाय तिथपासून माझा हा विषय आहे. आजवर एकही कलियुगाचाही या विषयाच्या आसपास सुद्धा घडला नाही. बघूया बुवा तरी काय प्रयत्न करतात काय की रंगभूमीवर नाचगाणं करण्यासाठी पायातल्या चाळ घालून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं. बरं बुवांच्या परीक्षा आहे आणि त्यांना गाईड सुद्धा दिलं आहे की जन्मप्रत जातक पोटी या ग्रंथाचं उत्तर आहे बुवा. शोधा मग सापडेल. की प्रगतीताई यांची फरमाईश आहे. ह्या वर्षी जो माझा गड येणार आहे त्याची फरमाईश आहे, पूर्ण करूया. कार्य कधी धरणी आईची काया सगळी स्वागताया. धरणी आईची काया सगळी स्वागताया. देवाचा देव माझा येणार गणराया. धरणी हो धरणी हो धरणी आईची काया सगळी स्वागताया. आता बुवांना एक मुगडा महत्व लावल्यानंतर की या कलगीतुऱ्याला ज्यांच्याकडे बघून आपण शिकत आलो, अनेक शाहीर घडतात. ते लोकप्रिय शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा आपल्यात राहिले नाही. यांच्यासाठी एक शेवटचं श्रद्धांजली देखील घेणार आणि कार्यक्रम संपवणार. एक बुवांना मुगडा लावूया. एक मग गोरी कलैया आज घ्यावी दखल हो चालवा तुमची शक्कल. अरे खांजवा बुवा तुमचे टक्कल. अरे खांजवा बुवा तुमचे टक्कल. अहो नाव तुमचं मोठं बोलू नका खोटं, करायची नाही कोणची नक्कल. अहो आहे का सांगा मग नाही किती वागा उत्तर देण्याची अक्कल. आज घ्यावी टक्कल तुमची शक्कल.
स्वर्गीय रामचंद्र घाणेकर बुवांसाठी हे शेवटचं श्रद्धांजली गीत. जेव्हा लागतात तुमची गाणी आता डोळ्यात येतंय पाणी. जेव्हा लागतात तुमची गाणी आता डोळ्यात येतंय पाणी. चंद्र सूर्य जोर त्यांना भांगणी तुमच्या आठवणी. ते चंद्र सूर्य जोर न भांगणी तोवर येतील तुमच्या आठवणी. रामचंद्र घाणेकर नाव झाले अजरामर. रामचंद्र घाणेकर नाव झाले अजरामर. कलगी डोळ्याच्या कलगी डोळ्याच्या त्याला भांगणी. जेव्हा लागतात तुमची गाणी आता डोळ्यात येते पाणी. जेव्हा लागतात तुमची गाणी आता डोळ्यात येते पाणी. सूर्य डोळ्यात नावागणी.
रामचंद्र नाणेकर नाव झाले अजराम कलगीतुराच्या रायवणी कलगीतुराच्या माझी प्रथम फेरी इथे समाप्त करतो. बुवांना त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या आमचा सचिन जाधव